नमस्कार मित्रांनो, ट्रू व्हॉइस मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची कथा ऐकताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कधी कधी गुन्हा अचानक घडत नाही, तो हळूहळू माणसाच्या मनात आकार घेतो आणि जेव्हा सत्य बाहेर येतं तेव्हा गुन्हेगार नसूनही अनेक आयुष्य उद्ध्वस्त झालेली असतात. ही कथा आहे राजस्थानच्या वाळवंटी शांततेत दडलेल्या एका गुन्ह्याची, ज्याने पोलिसांनाही अनेक महिने गोंधळात टाकलं. राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्याच्या सीमेवर वाहणारी लुणी नदी, पाणी कमी पण रहस्यांनी भरलेली. 2018चा जानेवारी महिना. नदीकाठावर काम करणाऱ्या मजुरांच्या नजरेस एक मोठा निळ्या रंगाचा प्लास्टिक ड्रम पडतो. तो तिथे नवीन नव्हता, महिन्याभरापासून तो तसाच पडून होता. पहिले लोकांनी दुर्लक्ष केलं. नदीचं पाणी सडलेलं असतं, वाळवंटात मृत जनावरांचा वास येणं नवीन नाही. पण जसजसे दिवस गेले तसा वास असह्य झाला. शेवटी स्थानिकांनी बाडमेर शहर पोलीस स्टेशनला फोन केला. इन्स्पेक्टर अर्जुन सिंह राठोड, राजस्थान पोलीस दलात शांत पण तीक्ष्ण बुद्धीचा अधिकारी म्हणून ओळखला जाणारा, मौकेवर पोहोचताच त्याला काहीतरी चुकतंय याची जाणीव झाली. ड्रम उघडण्यात आला. आज जे दिसलं ते अनुभवी पोलिसांनाही हादरवणारं होतं. मानवी हाडांचे तुकडे, केसांचा छोटा गुच्छ, फाटक्या कपड्याचा तुकडा आणि 3 नोटा, 2 500च्या आणि 1 100 रुपयांची. पहिला प्रश्न, हा मृतदेह कुणाचा, पुरुष की स्त्री? दुसरा प्रश्न, हा गुन्हा केव्हा झाला? हाडांची अवस्था पाहता मृत्यूला किमान 1.5-2 वर्षे झाली होती. ड्रम सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं. जोधपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉरेन्सिक तपास सुरू झाला. 3 दिवस तपास चालू होता, कारण इथे फक्त मृत्यूच नाही तर ओळखही शोधायची होती. फॉरेन्सिक अहवाल स्पष्ट होता. मृतदेह एका तरुणीचा होता. वय अंदाजे 20 ते 25 वर्षे, उंची कमी, केस मध्यम लांबीचे. पण खरी महत्वाची गोष्ट नोटांमधून पुढे आली. 500 रुपयांच्या जुन्या नोटा. नोटबंदीनंतर अशा नोटा वापरात नव्हत्या, म्हणजेच मृत्यू 8 नोव्हेंबर 2016च्या आधीचा. इन्स्पेक्टर अर्जुन सिंगने FIR नोंदवली. अज्ञात तरुणीचा खून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न. पहिला टप्पा म्हणजे मिसिंग पर्सन्स. बाडमेर, जैसलमेर, जोधपूर, बालोत्रा सर्व जिल्ह्यांची यादी तपासली. एकही जुळणारा केस नव्हता. हे प्रकरण इथेच अडकणार असं वाटत असतानाच फॉरेन्सिक डॉक्टर महेंद्र चौधरींचा फोन आला. इन्स्पेक्टर साहेब, एक विचित्र गोष्ट सापडली आहे. मानवी कमरेच्या हाडात एक लहानसा मेटल स्क्रू अडकलेला होता. सर्जिकल स्क्रू. हाय रेझोल्यूशन कॅमेराने पाहिल्यावर त्यावर कोरलेलं नाव स्पष्ट झालं, पिटकर. तपासाने वेग घेतला. पुणे आधारित मेडिकल उपकरण कंपनी. राजस्थानमध्ये फक्त एकच अधिकृत डीलर, जोधपूरमधील सूर्या सर्जिकल्स. बॅच नंबर मिळालेला होता. 2016 साली फक्त 142 अशा स्क्रूंची विक्री झाली होती. त्यापैकी 135 राजस्थान बाहेर गेले होते. फक्त 7 रुग्ण राजस्थानमध्ये ऑपरेट झालेले. या 7 जणांची यादी मागवण्यात आली. 3 पुरुष, 4 महिला. 3 महिलांचा शोध घेतल्यावर त्या जिवंत असल्याचं स्पष्ट झालं. चौथ्या महिलेचं नाव कमला देवी, वय 58, पत्ता मात्र अपूर्ण. रुग्णालयाच्या रजिस्टरमध्ये तिच्यासोबत अटेंडंट म्हणून नाव होतं मीरा. मीरा शोधण्यात पोलिसांना फार वेळ लागला नाही. बाडमेर जवळील एका छोट्या गावात ती राहत होती. चौकशीत तिने सांगितलं, कमला देवी तिची आई. 2016 मध्ये ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवसांनी त्या अचानक गायब झाल्या. तिला वाटलं आई दिल्लीला उपचारासाठी गेली असेल, कारण तिचा पती रफिक खान तसं सांगत होता. इथे पहिला मोठा ट्विस्ट आला. रफिक खानचा मृत्यू ऑपरेशन नंतर अवघ्या 1 दिवसात झाला होता. कारण दाखवण्यात आलं, हार्ट अटॅक. केस बंद. DNA टेस्ट झाली. ड्रममधील हाडं कमला देवींचीच होती. आता खून निश्चित झाला होता. पण कातील कोण? मीरा निरपराध वाटत होती. तिच्या पती आधीच मृत. इन्स्पेक्टर अर्जुन सिंगने रफिक खानचा जुना केस पुन्हा उघडला. फॉरेन्सिक रिपोर्ट्स पाहिल्या. एक शंका निर्माण झाला. तो हार्ट अटॅक नव्हता, तो हळूहळू परिणाम करणाऱ्या विषामुळे झाला असण्याची शक्यता होती. रफिक खानचं दुहेरी आयुष्य समोर आलं. मीरा व्यतिरिक्त जोधपूरमध्ये त्याची कायदेशीर पत्नी होती समीरा, आणि समीरा नुकतीच गर्भवती होती. कमला देवीला हे सत्य कळलं होतं. ती सत्य उघड करणार होती. ती रफिकसाठी सर्वात मोठा धोका होती. तपासात रफिकचे 3 मित्र सापडले. त्यांनी कबूल केलं की 24 सप्टेंबर 2016 रोजी रफिकने त्यांना निळा ड्रम वाहून नेण्यास मदत मागितली होती. त्याने सांगितलं होतं की जनावरांचे अवशेष आहेत. ATM फुटेज मिळालं. त्याच रात्री पैसे काढले गेले. चित्र स्पष्ट होत गेलं. कमला देवीचा खून रफिकने केला. पुरावा लपवण्यासाठी ड्रम वापरला. पण सत्य बाहेर येण्याच्या भीतीने दुसऱ्याच दिवशी त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. केसमध्ये अटक करण्यासारखा कोणीच उरला नव्हतं. मित्र निर्दोष, मीरा पीडित, समीरा अंधारात. इन्स्पेक्टर अर्जुन सिंग फाईल बंद करताना थांबला. त्याला जाणवलं, काही गुन्ह्यात न्याय मिळत नाही,
फक्त सत्य उघड होतं. वाळवंट शांत होतं, लुणी नदी तशीच वाहत होती. पण त्या निळ्या ड्रमने मागे सोडलेला प्रश्न कायम राहिला. कधी कधी गुन्हेगार शिक्षा भोगत नाहीत, पण त्यांच्या सत्याने अनेक निष्पाप आयुष्य कायमची जखमी होतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अशा सत्यकथांमधून उलगडणाऱ्या मानवी मनाच्या अंधाड्या कोपऱ्यांची ओळख करून घ्यायला आवडत असेल तर ट्रू व्हॉइस मराठीला सबस्क्राईब करा. कारण इथे प्रत्येक कथा फक्त गुन्ह्याची नसते, ती माणसाच्या आतल्या राक्षसाची असते.